आदरणीय दादा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी, हात वरती करून. आता रणजित दादांचा माझे मित्र डी.के. बोबडे यांच्या 61व्या अभिष्ट चिंतन आणि 61 पूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला या ठिकाणचे हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले माझे शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार बंधू, कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय शिवरूपराजे, मी आता विलास भाऊ, अमर भैया, नाना, सगळ्यांचीच नावं घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. पण जरी आज कार्यक्रम आचारसंहिताचा नसला तरी आपल्याला आपली आचारसंहिता पाळावी लागेल, कारण 10 वाजायला आले. मला माझ्याकडे 12 ते 13 मिनिटं आहेत. किती मिनिटं आहेत पत्रकार? 20-22 मिनिटं आहेत. आणि या 22 मिनिटांमध्ये मला माझं मनोगत या दोन्ही जोडप्याला मला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमची 61, तुमची षष्टपूर्ती, त्याच्यानंतर तुमची 100वे साजरे करण्यासाठी आम्हाला परमेश्वर संधी देऊ, म्हणजे आम्ही बी जपतोय तेवढं, आणि समोरच्यांना पण संधी तेवढीच मिळून व्यवस्थित सगळा कार्यक्रम होतो. माझ्यापेक्षा तात्या ज्येष्ठ, तुम्हाला तात्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले. मी तुम्हाला आशीर्वाद द्यायचे असं एवढा मी अजून मोठा नाही, पण मी शुभेच्छा देऊ शकतो. आणि तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी माझ्या भगिनी ॲडव्होकेट किरण नलावडे ताई बोलल्या, चांगल्या बोलल्या. त्या महिला बोलल्या पाहिजेत, पुढे आल्या पाहिजेत. महिलांनी पुढे आणण्याचं काम आपण सर्वांनी करायचं ना. आता आम्हाला पुढे नेण्याचं काम महिला करतात. आता मी लष्कराच्या भाकऱ्या भाजत करतो तसं, पण आमचा सगळा संसार आमच्या सौभाग्यवती सांभाळते. म्हणजे कारखाना असो, घर असो, सगळं ऑफिस असो, लोकांच्या अडचणी असो, त्यामुळे आम्ही आपल्या इथं मफलर टाकून तुमच्याकडे बोलू शकतो. सौभाग्यवतींनी जर घर सांभाळलं, दार सांभाळलं नाही तर काय प्रॉब्लेम, 2 वेळेच अडचण समजायची. त्यामुळं सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी पुढे आल्या पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्यासाठीची प्रोत्साहनपर योजना राबवली. भूतपूर्व एवढे पैसे कुठल्या राज्यात येत नाही, एवढे पैसे आपल्या महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना देते. देवाभाऊंची योजना सगळ्या लाडक्या बहिणीने हातवरती करून सांगा, तुम्हाला बरोबर आहे ना? देवाभाऊला, लाडक्या बहिणीला कमळ घड्याळ सोडणार नाही ना? मग ठीक आहे. आज शेतकऱ्याला फुकट वीज द्यायचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलंय. झालं का कधी असं? शेतकऱ्याला फुकट वीज द्यायचा निर्णय घेतला, लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला, किसान सन्मान योजना चालू आहे, आयुष्यमान योजनाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत मेडिकलचा खर्च चालू आहे, पंतप्रधान मोदींच्याकडनं रेशनिंग चालू आहे ना. आता अडचण बी झाली, आता भांगलाय माणसं मिळत नाही, बरोबर आहे ना? भैया बिहारवरून आणावं लागते, काही अडचणी आहे. पण एकंदर उज्ज्वला गॅस योजना असू, ग्रामीण रस्ते असू, शासनाच्या योजना लोकांना समृद्ध करण्यासाठी अजून येतात. त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या योजना, केंद्र सरकारच्या असणाऱ्या योजना, आणि शेतकऱ्याला काय लागतंय, अपेक्षित सगळं झालं तरी कुठं काही ना काहीतरी थोडं वाटत असतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अपेक्षित असणाऱ्या कर्जमाफी पण ते घेऊन येणार आहे. मग आता आणखीन काय पाहिजे? आपल्याला तालुक्याला रेल्वे दिली, आदरकीचा रस्ता दिला, इथला अंतर्गत रस्ता दिला, बंधारे दिले, नीरा देवघर दिली, दोंबलकोडी बारमाही करण्याचा
संपत आलंय आता दोपलकुडी मारमाई करण्याचं काम, इंजिन घरचं काम थोडंच राहिलंय, संपत आलंय. नीरा देवकर आमदार साहेब बोलल्याप्रमाणे 14 TMC योजना दिली. फलटणला ऍडिशनल कलेक्टर ऑफिस दिलं, तुमचं महसूल भवन दिलं, RTO कार्यालय दिलं. आता नंबर पासिंग कोर्टात सातारला जावं लागत नाही, फलटणलाच यावं लागतं. बरोबर आहे ना? नाईक मोवाडीला नवीन MIDC दिली, रेल्वे दिली. आता ST स्टँड सुधारते. तालुक्यामध्ये 30 वर्षात जे काय झालं नाही ते सगळं 2-2.5 वर्षात व्हायला लागले. पहिलं आमदार आणि श्रीमंतांना शोधाय पुण्या मुंबईला जावं लागायचं, पण इथं वेगळंच होते. आमदारच सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन गावात करतात. वेगळं घडतंय ना? आमदार तुमच्याकडे येते तर तुमच्या समस्या सोडवतात, चांगलं होतंय ना? बघितलं होतं का 30 वर्षात आमदार येऊन लोकांच्या समस्या सोडवताना? बघितलं होतं का? रस्ता चाललेला आहे, एवढा मोठा सिमेंटचा रस्ता आहे. आता कोण म्हणत असेल ह्यांनी रस्ता केला नाही, तर त्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही सांगा कधी आता तुम्हाला रस्त्याची कागदपत्र मी तुम्हाला दाखवतो. परत एकदा जाहीर स्क्रीनवर तुम्हाला फलटण तालुक्यात जे जे रस्ते झाले त्याची कागदपत्र, त्याच्या क्लिपा सगळं तुम्हाला दाखवतो. टीका करणं सोपं असतं. मी मगाशी म्हटलं माझ्याकडे 20 मिनिटं आहेत, 20 मिनिटांमध्ये मला सगळा माझं मनोगत सांगायचंय. तसंच मलाही या ठिकाणी राजकारणामध्ये फार कमी वेळ मिळाला. 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष वरती सुलतानी खाली आसमानी मध्ये कोरोना असलं सरकार होतं. घरातनं बाहेर पडायचं नाही, दारातनं बाहेर पडायचं नाही. इथं काट्या टाकल्या, तिथं टाकल्या, अधिकारी गायब, सरकार गायब, मुख्यमंत्री गायब. अशा सरकारमध्ये 2.5 वर्ष राहिलं. आणि 2.5 वर्षामध्ये देवा भाऊचं सरकार आलं आणि दना 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 षटकार चौकार षटकार चौकार. आज इतका निधी असं तालुक्यातलं आज आमदार साहेब आले त्या ठिकाणी एकही गाव आमदार साहेबांच्या काळात एका गावाला निधी नाही मिळाला असं गाव शोधून दाखवा. आपण म्हणाल तेवढी पैसे हारायला तयार आहे. मी जाहीर सांगतो, मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यानिशी बोलत नाही. आमदार साहेबांच्या काळामध्ये आणि माझ्या काळामध्ये आता जो निधी मिळाला बीबी सकट सांगतो मी, एक गाव शोधून दाखवायचं, एक गाव की ज्याला निधी मिळाला नाही. सगळ्या गावाला निधी देण्याचं काम. नाहीतर पहिलं कसं व्हायचं, तोंड बघून निधी द्यायचं. काही लोक तोंड बघून निधी द्यायचे. चांगल्या बाबा गोरा गोमटाय त्याला निधी दे, तो मागणं घोषणा जय म्हणतोय त्याला कशी दे, जो हुजरा मुजरा करेल त्याला निधी दे. आणि जी प्रामाणिक सज्जन स्वाभिमानी माणसं आहेत त्यांना निधी मिळायचं नाही. वर्षानुवर्ष कामं रखडली जायची. इथं बिबीतला पूल असतील, बाकी समस्या असतील, रस्ते असतील, शाळा जिल्हा परिषदेची काय वाट लागून झाली तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. खाजगी शाळा संपल्या आणि देणगीच्या शाळा जोरात चालू झाल्या. सहकारी दूध संघ बुडला आणि खाजगी दूध संघ वाढला. सहकारी कारखाना चालवायला दिला आणि आम्ही स्वतःच्या MTU कारखाने काढले, त्याच्यावर टीका करत असतो. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून पुढचं काय बोलत नाही. आणि अशा यांच्या कर्तृत्वान लोक इथे येऊन बोलतात तरी कशी. नगरपालिकेत तुम्हाला नाकाव पाडले, गिरे तुम्ही नाका उपर. तुमचं विधानसभेला पराभव झाला, रामराजेंच्या मुलाला फलटण शहराने नाकारलं. तुम्हाला माहिती फलटण शहराने नाकारलं की तालुक्यात एक बी सीटांचं निवडून जाणार नाही. येणार का? मगाशी आमचं सोपारराव बोलून गेलं 200-300 मतांनी येईल. अहो गावाची रचना बघा, गटाची रचना बघा. आणि उभं राहण्याने पण ठरवायचं की तो उभं राहायचं का नाही. उपळव्याच्या पलीकडनं गण चालू होतो, उपळवा नाही पण उपळ्याच्या पलीकडनं गण चालू होतो. इथं ते मानेवाडीपासून चालू होतं. ते कुठलं गाव तुम्हाला प्लस मध्ये जाणार आहे, कुठलं गाव ह्यांना प्लस मध्ये जाणार आहे. सगळ्या गावामधनं ह्यांना नकार मिळणार आहे. ज्यांना ज्यांना पराजय चाकायचा त्यांनी या गटामध्ये उभं राहायचं. मी इथं उभं राहा नाही तर आसूला उभं राहा. कारण आसूपासून आदरकीपर्यंत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रस्ते करायचं काम केले, डोळ्या निकट रस्ते दिसतात. रेल्वे करायचं काम केले, प्रशासकीय इमारत आणायचं, आर्थिक लोकांना माहिती, पोरांना माहिती, तरुण लोक सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आम्ही काम करतो. देवेंद्रजींकडे आम्ही काय आम्हाला मंत्रीपद डोक्यावर दिवा मागा कधी गेलो नाही. आम्ही लोक विकासाची कामं घेऊन गेलो आणि विकासाची कामं मंजूर करून आलो. देवेंद्रजींची सभा 2 महिन्यापूर्वी झाली, त्यात सुद्धा पाडेगाव ते शिंगणापूर रस्ता मी मागितला, तो त्यांनी मंजूर केला.
मुख्यमंत्र्यांकडे काय मागावं हे तर कळलं पाहिजे. हे काय मागतात? आमच्या कुटुंबाला माझी पोरं बाळ सांभाळा. तुमची पोरं बाळ नाही, गरीबाची पोरं बाळ सांभाळायसाठी तुम्हाला संधी दिली. तुम्हाला तुमच्या बापजाद्यापासून भरपूर तुमचा सातबारा कोराच आहे. अजून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढे मोठे नेते एकनाथ शिंदे आले, ते काय सांगतात? आमच्या पोराबाळांची काळजी घ्या. अरे तुमच्या पोराबाळांची काळजी घ्यायची म्हणजे तू त्याच्यासाठी जनता आहे का? जनतेची काळजी घेण्याकरता तुम्हाला निवडून जावं लागतं. माझा पोरगा निवडून आला पाहिजे, माझा पुतण्या आला पाहिजे, माझा भाऊ आला पाहिजे. आता बास की लोकांनी खांद्यावर घेऊन खांदा सुजून आता माणसांचं आयुष्य गेलं. माणसं 60च्या पलीकडे गेली. तिशीचा पोरगा 60त गेला का नाही? इथं ज्यांनी टोपी घातली ती जेव्हा ही सरकारमध्ये आलती, सत्तेत आलती, तेव्हा तुम्ही तरुण तडफदार मनगटात ताकद होती का नाही? होती का नाही? वयस्कर माणसांना मला विचारायचं. बरोबर आहे ना? तुमची स्वप्न पूर्ण झाली का? जी स्वप्न यांनी दाखवली तालुका असं करतो तमकं करतो. माझ्या संरक्षणावर हे बोलतात की यांना संरक्षण कशाला पाहिजे. आणि ही संरक्षणाची भीक मागत तिथं मुख्यमंत्र्याकडे म्हणे माझा तालुका दुर्गम आहे. आणि दुर्गम आहे तुम्ही इकडे म्हणतात विकास केलाय, आणि पत्रात लिहिताय दुर्गम तालुका आहे आमचा, आणि म्हणून मला संरक्षण द्या. आता माझ्या संरक्षणावर बोलणाऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही इकडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताय की माझा तालुका चांगला नाही, माझा तालुका दुर्गम आहे, आणि मग एकीकडे म्हणता आम्ही विकास केला. कुणाचा विकास केला? कोणत्या उद्योगपतींचा विकास केला? कुठल्या लोकांना या ठिकाणी काम मिळालं आणि कुणाचं काम झालं? पुढारी असेल, गावचा पुढारी गाठायचा, त्या पुढाऱ्याची पोरं त्याला सांगायचं तुला बँकेत घेतो, शाळेत घेतो, 15 वर्ष काम करून घ्यायचं, नंतर लाथ मारायची. कारण दुसरं पोरगा आलेला असतं ना तरुण. अशी वापरून घेतलेली तालुक्यात कमीत कमी 4000 लोक गावतात. 4000 लोकांपेक्षा जास्त लोकांना फसवलंय. तुला बँकेत घेतो, तुला इकडे घेतो, तुला तिकडे घेतो. त्याला घेतला, त्याचा खर्च फलटणला जाऊन यायचा 10,000 रुपये महिन्याला, आणि त्याला पगारावर ठेवला 5,000, 3,000, 4,000, 2,000. आता जिल्हा बँकेत घेतो, इकडे घेतो, पुढारी बघायचा, गावचं घर मोठं बघायचं, आणि त्याला सांगायचं की तुझ्या पोराला मी कमीसला घेतो, तुझ्या पोराला इकडे. आता कमीच बी राहिलं नाही. कमीसला बी कळून चुकलं की यांचं भांगराळा झालंय. काय झालंय? यांचं भांगराळा झालंय. आता कमीज कुणाची चिठ्ठी घेणार नाही. कमीजला आमदार साहेबांनी आम्ही जाऊन सांगितलंय ज्याचं योग्य वशिला नाही पाहिजे, पोराचं कर्तृत्व आहे, त्या पोराला कामाला घ्या. ह्यांनी काय केलं? कमीज आणलं, तिथं काय काम करू? सगळ्यात दलित गरीब अडचणीच्या कुटुंबातल्या नोकरीला पोरगी लागली. ती कुणाच्या लागली माहिती का तुम्हाला? कमीज मधली पहिली नोकरी कुणाला मिळाली? श्रीमंत रामराजे यांच्या मुलीला त्या ठिकाणी स्वतःला नोकरीला लागल्या. ते ह्यांना काय दळिंद्री भरली का? पण यांची पोरगी त्या ठिकाणी कामाला. पोरगा लिगल अडवायचा, 2-2 पगार चालू, आणि राहिल्या आता गोडाऊन बांधून दिले, आणि ते दिले भाड्याने. एवढं कमी पडत नाही तर पोराच्या नावावर फलटण शहरामध्ये हॉस्पिटलचा सातबारा, बोगस सातबारा तयार केला. हे जे आलते ना परवा नाक वरती करून बोलत होते, त्यांच्या पप्पांनी बोगस सातबारा तयार केला आणि सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. हे कागदपत्रासकट पुरावा आहे. मी जरा पत्रकारांना द्या, नंतर सगळ्यांना लोकांना पण द्या. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता मला सांगा, गावातले पण बिब्बीतल्या लोकांना मला सांगायचं, तुमचा काळ होता. मी म्हणत नाही तुमचा काळ होता. अब हमारा दौर आहे. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, माझ्या कुठल्याही सहकार्याला जर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, जेवढं झाकलंय ना 7-8 वर्षापूर्वी, तेवढं सगळं उपरून काढावं लागलं. कोण कळवेला जाईल? माझा एक अर्ज, एक फोन, जेवढे गडे मुडदे सब उखाड़ दे. अरे हमारी गलतियां मशहूर है जमाने में. आपके गुनाह पर्दे में है, वो पर्दे खोलने पड़ेंगे. त्यामुळे मला सांगायचं तर कुठली धमकी बिमकी काय असाच बदनाम आहे मी म्हणतात प्रशासकीय दहशत. तेव्हा खरी दहशत दाखवायची वेळ
या ठिकाणी यायला नको, याची काळजी घ्या. सन्मानाने वागा, सन्मान द्या, वयस्करांचा सन्मान करा. बोगस प्रवेश, बोगस कामाला लावतो, बाद झाला आता दुनियादारी. जुन्या काळामध्ये म्हणे, आता समाजाला उद्देशून मला बोलायचं नाही, पण अमक्या तिमक्या ठिकाणी सुया खपत नाही. जुन्या लोकांना माहिती म्हण. त्यामुळं आता लोकांना फसवायचे धंदे बंद करा. ह्यांना यांची पोरं आत्ता बाहेर पडल्यात, माझ्यापेक्षा वयाने मोठीच आत्ता बाहेर पडल्यात. ह्यांना बिबीत इथं बांधून सोडलं, कुठं मलवडी डोळ्याला पट्टी बांधून सोडलं, मलवडी कुठे सांगायची कळणार नाही. मलवडी आणि मलवडीला उभं केलं तर म्हणतात मोगराळ्यात आलं. ही यांची पिढी. कारण काय त्यांचा दोष नाही पोरांचा. पोरं पुण्यात आरामात, कारण इकडं चालू होता सारखा कमिशनच्या माध्यमातून, सगळ्या संस्थांच्या माध्यमातून, सगुण मताच्या माध्यमातून, आणि ती पण झाले. आणि त्याच्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय, माझ्या कुटुंबाचं बघा, माझ्या पोरांचं बघा. अरे बास की रडायचं. आणि मग एकीकडे म्हणायचं मी राजा आहे, मी श्रीमंत आहे, मी जाहीरदार आहे. एकदा ठरवा तुम्ही जाहीरदार आहे का भिकारी आहे. ह्या श्रीमंत रामराजांनी 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवून आशीर्वाद सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. आणि मी यांना जाहीर आव्हान दिलं की तुम्ही गजानन चौकात येऊन दाखवा. कागदपत्राचे एवढे गटुडे घेऊन आणतो, कृष्णा खोऱ्यासकट बाकी सगळ्या त्यांच्या भ्रष्टाचाराचे एवढे कागदपत्राचे गटुडे घेऊन आणतो. मला इंटरेस्ट नाही कुणाच्यात बोटं घालायची, कोणाला त्रास द्यायचा, पण लय नाकवरती करून आल्यामुळे एवढं गटुडे घेऊन आणतो. पत्रकार बनतोय मी, जाहीर चॅलेंज केलं. आणि काही लोक इथे येऊन म्हणतात नाही मुंबईला MIDC का चालू झालं नाही. अरे कशी चालू होईल? तुझ्या पप्पांनीच 5 मिटिंगा घेतल्यात MIDC चालू होऊ नये. कागदोपत्री पुरावा आहेत माझ्याकडं. आणि नसेल तर पप्पाला घेऊन ये. आणि मिटिंग नाही घेतली तर रणजित निंबाळकर मिशा काढल. काय बोलायचं? लोकांना गंडवायची तरी किती, बोलायची तरी किती. आणि सगळं कसं आहे माहिती का, एकदा वडिलकीची भूमिका आली की सगळी पोरं एकसारखी समजली पाहिजे. पुढाऱ्याची पोरं ती आमची, गरीबाची पोरं ती गंडवायची. अहो काय केलं? राजा उदार झाला आणि तंबाखूला चुना दिला. कधी चुना तरी दिला का? दिला का? त्या रणजितसिंह निंबाळकरांनी 20,000 सायकली आम्ही कारखान्याच्या माध्यमातून दिल्या. सायकली आल्यात ना गावात. मग मला सांगा, ह्यांनी रुपया कधी खिशातला का दवाखान्याला दिलाय, करोनाला दिलाय, लाईफलाईनचं बिल माफ केलंय, कधी मधुच्या स्कूलची फी माफ केली? आमदार साहेब तुम्ही ज्या सायकली आपण दिल्या त्याचं भाडं 500 रुपये महिन्याला घेतात त्या पोरींकडनं. गरीब पोरींना सायकली का दिल्या? माझ्या पोरी चालत जातात, तिथं चालत जाताना त्यांना सायकली मिळाल्या तर त्यांच्या 10वी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी चांगलं होईल. आणि दिलं पाहिजे ना. ज्या मातीत आपण जन्मलोय, ज्या मातीत आपण वरती तर घेऊन जाणार नाही. हिंदीमध्ये मन आहे, कितने कमाओ हिरे मोती कफन को जेब नाही होती, ते त्यांना कळलंच नाही. जळताना तुमचा अंगठी करगुटा सगळं तोडून घेते. मग ठेवायचं कशाला? बरोबर आहे ना? काय घेऊन जाता येणार आहे का? नाव श्रीमंत रणजितसिंह नाईक निंबाळकर काय घेऊन जाता येणार आहे का? काय नाही, पांढरं फडकं टाकणार, पेटवून देणार आहे. मग आपल्याला माहिती, एक दिन तू मिट जाएगा माटी के मोल, दुनिया में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मारे प्यारे, तू दुनियामध्ये लोकांच्यासाठी खर्च करणार. नावाला श्रीमंत लावायचं, ते श्रीमंती एकदा तरी दाखवा. तात्या हट्टाने म्हणतात कधीतरी पाणी सोडा. ह्यांनाच सांगा की तात्या तुम्ही कधीतरी पाणी सोडा. देऊन द्या ना माझ्या गरीब मुलीला एखाद्या दवाखान्याचा खर्च, एखाद्याला हृदय बसवायचा खर्च, एखाद्याला ऑपरेशनचा खर्च, एखाद्याला चष्मा बसवाय. 25-50 हजार चष्मे वाटले. पण वाटले ना? तुम्ही पण वाटले, मी पण वाटले. आज त्या चष्मा केवढ्याचा असू दे, मी म्हणते 5 पैशाचा चष्मा असू दे, पण गरीब लोकांना दृष्टी देण्याचं काम त्या चष्म्याने होत आहे ना. 25-50 हजार चष्मे दिले. माझ्या खिशातच पैसे कधी राहत नाहीत. आणि माझी लक्ष्मी मला म्हणते तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला काय द्यायचे ते सांगा, मी द्यायचे काम करतो. मग
गरिबांना कधी साड्या द्यायच्या असतील, कधी काय द्यायचं असेल, कधी काय असेल. माझी महालक्ष्मी माझ्यावर प्रसन्न नाही आणि आम्हाला काय घेऊन जायचं नाही. आम्हाला माहिती वरनं फक्त त्यामुळं जेवढं कमावलंय तेवढं मातीत घालण्याची ताकद रणजित निंबाळकरचं. या फलटण तालुक्याच्या मातीमध्ये जेवढं कमवलंय तेवढं घालायची. तुमचं पुण्यातलं पुण्यात ठेवा, पण फलटण मधल्या जेवढं तुम्ही आता 30 वर्षात कमावलं, त्या 30 वर्षात कमावलेलं 30 दिवसाचं उत्पन्न तरी गोरगरिबांना देऊन टाका, असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतोय. आमदार साहेबांनी घड्याळ दाखवले, त्यांचे घड्याळ खून आहे, त्यामुळे मला थांबायला पाहिजे. थांबून आता तुमचे आशीर्वाद या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे राहावेत. सगळ्या वडीलधाऱ्यांचं नवीन पर्व फलटण तालुक्याची ज्या यांची स्वप्नपूर्ती झाली नाही, यांच्या डोक्यावर नुसत्या टोप्या बसल्या, पण तुमच्या पिढीच्या लहान मुलांच्या डोक्यावर टोप्या बसून देणार नाही. त्यांना चांगली ऊर्जित अवस्था आणून द्यायचं काम रणजित नाईक निंबाळकर करेल, हा शब्द देतो आणि माझ्या तुमच्या सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही उठू नका. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं जागेवरच बसायचंय. लाईव्ह बंद झाले का? 2 मिनिटं फक्त सगळ्यांनी जागेवर बसा. पक्ष प्रवेशाचा एक सोहळा, दिमागदार सोहळा या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये राजे गटाला मोठं खिंडार आज या बिब्बीच्या कर्मभूमीत पडत आहे. तरी सर्वांनी 1-2 मिनिटं फक्त